नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। खरुश येथील सकल मराठा समाजाच्या वतीने उमरखेड पोलीस स्टेशन येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात तक्रार दाखल। मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी खरुश येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांनी सकल मराठा समाजाच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी तक्रार उमरखेड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली। यावेळी धनराज पाटील वानखेडे, नगरसेवक गोपाल कलाने, विजय वानखेडे, नारायण वानखेडे, अमोल वानखेडे, भुजंग कदम, भीमराव वरुडे, अर्जुन ठाकरे, गुलाबराव सूर्यवंशी, संदीप कदम व अनेक समाज बांधव यावेळी उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। जे काही काल नवनाथ वाघमारे यांनी जे काही मराठा समाजाच्या मुलीबद्दल आणि संपूर्ण आमच्या समाजाबद्दल जे काही भावना व्यक्त केल्या ते अतिशय निंदनीय आणि किळसवाण्या अशा भावना आहेत। त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण मराठा समाजाचे पदाधिकारी असो किंवा पूर्ण काही कार्यकर्ते असो किंवा गावगाड्यातला जो मराठा समाज आहे तो संपूर्ण आम्ही इथे मिळून त्यांच्या निषेधार्थ त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी व त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या अनुषंगाने आम्ही उमरखेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत आहोत। त्या नराधमांना, त्या हरामखोराला अक्कल नसल्यासारखं काही पण आमच्या आई बहिणीवर बोलायचं, उठसूट काही पण टीका करायच्या, त्याचं ठीक आहे। जरांगे पाटलासोबत जे काही खटकलेलं आहे, वेर आहे, समजा आमचे पाटील आहेत त्याला त्याच्यापर्यंत ते त्यांना खोलतात ते विषय वेगळा आहे, पण त्याचं जे वक्तव्य आहे ते संपूर्ण मराठा समाजाला उद्देशून होतं। त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण इथे उपस्थित होऊन समजा त्यांना कडक कार्यवाही करा अशा आम्ही त्याच्यावर त्या पद्धतीचं आम्ही निवेदन उमरखेड स्टेशनला दिलेलं आहे।